मातीचा थर 1 फुटाचा बाजूला काढून ठेवायचा. त्याच्या खाली जे मटेरियल निघेल ते मटेरियल बांधानी टाकायचं दोघांच्या संमतीनं, जिथं हात आहे तिथं, आणि तो खड्डा दगडाने भरायचा. खाली मोठे दगड, वरी मध्यम दगड, त्याच्यावर त्यापेक्षा बारके दगड, आणि जो 1 फुटाचा थर मातीचा आपण बाजूला काढला होता वरचा, तो थर पुन्हा जसा तसा टाकून तो खड्डा बुजवायचा. जमिनीला जमीन तयार. जमीन वाया गेली का? समजा 10-15 शेतकऱ्याचं माळांपासून वरच्या टॉप पासून खाली पाणी येतं. मग आधी फळण्याची जमीन, पाऊस पडला, पाणी बांधावर साचलं, पुन्हा त्या तिथून बांधावरून पाणी पुढे आलं, दुसऱ्याच्या शेतात आलं, त्या दोघांचं मिळून तिसऱ्याच्या शेतात आलं, तिसऱ्याचं तिघाचं मिळून चौथ्याच्या आले, पाणी वाढलं, प्रेशर वाढलं, बांध फुटला. बांध फुटला की 5चं लगेच पाणी. तुला मी सांगत होतो या वावरातून पाणी वावरात कसं काय आलं, तर पुरा पडापुडी. आता काय पावसानं पडू नये, पावसानं पडू नये. प्रॉब्लेम हा आहे, आपण माणसाचा जन्म दिलाय, परमेश्वरानं बुद्धी दिली, आपण जर जिथल्या तिथं वावरात पाणी जिरवू शकलो या खड्ड्याच्या माध्यमातून, पाणी वाहील का? बांध फुटतील का? बरं, पाणी एवढं वाहून बांध फोडून भांडण लावून पाणी कुठे चाललंय? वड्याचं पाणी कुठे चाललंय? नदीला. आणि नदीचं पाणी कुठे चाललंय? समुद्राला. आपल्याला भेटलं का? मग आपल्याला पाणी कसं भेटल? त्या झऱ्याच्या माध्यमातून ते पाणी, त्या वावरातलं पाणी आपल्या विहिरीत आलं पाहिजे. म्हणून आपण आता ही रब्बी निघाल्याबरोबर सगळे सरपंचाला माझी विनंती, याद्या करा. MRGS मध्ये त्याला आता शासनाने मंजुरी दिलेली आहे. आर्ट ऑफ रविशंकर महाराज गुरुजी यांनी त्याचा शोध लावला. त्यांचं महान कार्य आहे आणि ते शासनाला आवडलं, म्हणून महाराष्ट्र शासनाने तो प्रोजेक्ट उचलला आणि MRGS मध्ये टाकला. आपल्या खिशातून पैसे खर्च करायची गरज नाही. MRGS मधून शेत वावर आपलं, खड्डा आपला, पाणी आपलं, आणि खताचे पैसे सरकार देणार, दगड भरायचे पैसे सरकार देणार. लक्षात घ्या. मग हे फायदा घ्यायचा का नाही घ्यायचा? जर एवढे खड्डे झाले, एवढं पाणी जमिनीत मुरलं, आपल्या विहिरी तुम्हाला सांगतो मार्च, एप्रिल, मे पर्यंत सुद्धा पाणी आटणार नाही. त्याला जर ठिबकची जोड दिली, तुम्ही सगळे ठिबक वापरता, त्याला ठिबकची जोड दिली, कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा करू, चांगले चांगले पिकं काढू, आणि मग टँकर लागत का? म्हणजे देश चंद्रावर जायचा आपण विचार करतो, आपल्या गावाला प्यायचं पाणी जर टँकर येत असेल, आपल्यासारखं दुर्दैवी केलं. म्हणून आपण यावेळेस आपण टँकर मुक्त पूर्ण नाचण्यासारखं सर आपल्याला करायचं. ही मंडळी जी आहे समोर बसली, एवढी ऍक्टिव्ह मंडळी, अप्रतिम काम आहे सगळ्याचं. त्यामुळं आता ही रब्बी निघाल्याबरोबर आपले कामं चालू झाली पाहिजे. ग्रामपंचायत मध्ये बसा, ठराव घ्या, याद्या तयार करा, लगेच आपण त्याच्या प्रशासकीय मान्यता. आता आपला तो कृती आराखडा चालू आहे ग्रामपंचायत मध्ये, ते माझ्याकडे काल कृती आराखडा सहीला आलता, त्यात मला ते दिसलं नाही म्हणून मी ती सही केली नाही, थांबलोय. व्हिडिओ साहेबांना पण मी बोलतो, प्रत्येक गावामध्ये 100% शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो जलताराचं स्ट्रक्चर आपल्या ग्रामपंचायतीचे सगळे ठराव आणि ते तालुक्याच्या कृती आराखड्यामध्ये आले पाहिजेत. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि त्याच्यात आपण काम करू, म्हणजे तो प्रश्न येईल. अशा पद्धतीनं हे जे आपल्याला इकडे बोलायचं कारण हे होतं की सगळे आपल्याला वेगवेगळी कामं करता येतील. आता राहिला रस्त्याचा प्रश्न. अरे रस्त्याचा प्रश्न तहसीलदारने सोडवायचा असं कुठे लिहिलंय का? मला सांगा. परत तोच प्रश्न मगाचा, पाहुण्याच्या हातानेच काठीनच नाग मारायचा, स्वतः नाही. अरे सरपंच या हो साहेब, तुम्ही कशाला मारले, तुमचं तुम्ही बघा. अरे सरपंच आहे तुम्ही. ग्रामपंचायत ऍक्ट कलम 53 वाचा. कलम 53 काय आहे? गावातल्या सार्वजनिक जमिनी, सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक जागा या सगळ्याचं संरक्षण करायचं. अतिक्रमण होऊ द्यायचं नाही. अतिक्रमण झालं काढून फेकून द्यायचं. हे जबाबदारी ग्रामपंचायतची आहे, तहसीलदारची नाही, ग्रामपंचायतची आहे. मग त्याच्यामध्ये त्या जर ती आपली सार्वजनिक म्हणजे गावठाण पुरतच आपलं राज्य असं नाही, त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जेवढे काही शिवार आहे
हा सगळ्या ग्रामपंचायतच्या हातीमध्ये येतो. त्या शिवारामध्ये जर समजा नकाशावर रस्ता आहे, वहिवाट चालू होती, अचानक कुणीतरी येतं आणि तिथं चारी खंतन जायचं नाही नव्हतं माझ्या गावात, अशा वेळेस ग्रामपंचायतीनं बैठक लावली पाहिजे, त्या अर्जदाराचा अर्ज घेतला पाहिजे, कुणी अडवले तर बोलवलं पाहिजे, बाबा हे नकाशावर आहे, हे तू अडवलंय, चुकीचं केलंय, ते तुला काढावं लागल, आणि जर तू नाही काढलं तर आम्ही JCB काढू आणि JCBचा खर्च सुद्धा तुझ्याकडून वसूल करू आणि तेच आम्ही तलाठी अप्पाला देऊ आणि ते 7-12 रुपयाच्या टाकून तुझं वसूल करू. ही प्रक्रिया आपण केली. यासाठी मी सगळ्या सरपंच महोदयांची मुख्याधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेने बैठक घेणार आणि हे सगळं मार्गदर्शन करायचं. दुसरी गोष्ट, आता गावाचे अनेक रस्ते आम्ही कुठं लक्ष घालू,